महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडी घेताना दिसते आहे, जागा जास्त मिळताना दिसते नाही, ते काही कमी दाखवतात, काही जास्त दाखवतात, परंतु पूर्णतः विश्वास आहे आम्ही 30 जागेच्या पेक्षा अधिक जागा महाराष्ट्रात जिंकू. 35च्या आसपास आमची संख्या महाराष्ट्रामध्ये असेल आणि इतर राज्यामध्ये ज्या काही पद्धतीनं दाखवलं गेलं आहे, उदाहरणार्थ कर्नाटकामध्ये किमान 20च्या वर जागा मिळतील हा सर्वांचा अंदाज होता. तिथले स्थानिक काही सर्वे त्यांनी केलेला तो सुद्धा अंदाज होता. तिथे सुद्धा अत्यंत कमी जागा दाखवलं. याचा अर्थ हा स्पष्ट आहे की आपल्याला हे सत्तेमध्ये नरेंद्र मोदी येत आहेत, हे 2 दिवस आज आणि उद्यापर्यंत आनंद घेतील. घ्या म्हणा, जेवढा आनंद घ्यायचा आहे, जाता जाता जेवढा आनंद 2-3 दिवसामध्ये घेता येईल तेवढा त्यांना घेऊ द्या. मात्र 4ला संध्याकाळी हे सर्व स्पष्ट होईल. काल मल्लिकार्जुन खरगे 290चे पुढे इंडिया गठबंधनला जागा मिळतील असं भावायचं. आता एकूणच एक्झिट पोल जर बघितलं तर खूप मोठा हे एक्झिट पोल नेहमीच सत्ताधाऱ्यांच्या इशाऱ्यावर अनेक एक्झिट पोल काम करतात. काही केले असतील प्रामाणिकपणे, मी सर्वांच्यावर हा दोष देत नाही, परंतु एक्झिट पोलचे सगळेच अंदाज खरे असतात असे नाही. अनेक वेळा ते अंदाज चुकलेले आहेत. इतका अनरेश, इतका राग आणि संताप जनतेचा होता, तरी पण जर एक्झिट पोलमध्ये 300-350 दाखवत असतील तर हे मला वाटतं की कुठे ना कुठेतरी या निवडणुकीचे संदर्भात जनता ठरवेल 4 तारखेला, ते मतमोजणीनंतर स्पष्ट होईल. ओएसिस फर्टिलिटीच्या तज्ज्ञांनी IVF उपचार पद्धतीद्वारे 1 लाखांहून अधिक जोडप्यांना मातृत्व प्राप्तीचा आनंद दिला आहे. मोफत अपॉइंटमेंट बुक करण्यासाठी आजच संपर्क साधा. राज्यातील माहितीचे 3 केंद्रीय मंत्री रिंगणात होते, त्यांचे पराभव होताना या ठिकाणी दिसतोय. नारायण राणे आपली भारतीय पवार नाही, हे महाराष्ट्रात तर मी सांगितलं ना, ज्यावेळेस केंद्रीय मंत्री हरतात त्यावेळेस हा आमचा आकडा 35च्या पुढेच जायला पाहिजे, परंतु तो बॅलन्स करायचा प्रयत्न केला गेला आणि दाखवायचा प्रयत्न केला गेला की कारण काही लोकांना राग येतो वस्तुस्थिती सांगितली तर, त्यामुळे त्यांना त्यांच्या समाधानासाठी काही आकडे फुगवून दाखवावे लागतात, नाहीतर तो राग सर्वे कंपनीवर काढला जातो. त्यामुळं दाखवताना तरी किमान त्यांना आनंद होईल तेवढा प्रयत्न मला वाटतं या एक्झिट पोलमधून दिसतो आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.